अहमदाबाद ते भुज 344 किलोमीटरचा प्रवास फक्त 6 तासांच्या आत कव्हर होणार। भारताची पहिली वंदे मेट्रो धावण्यासाठी सज्ज झाली आहे। अहमदाबाद ते भुज या दरम्यान धावणाऱ्या या मेट्रोला सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येईल। अहमदाबाद ते भुज या दरम्यानचा 334 किलोमीटरचा प्रवास ही मेट्रो अवघ्या 5 तास 45 मिनिटात पूर्ण करणार आहे। शहरातील मेट्रोप्रमाणेच या रेल्वेची संरचना असली तरी जास्तीचे अंतर पार करण्यासाठी प्रथमच मेट्रोचा वापर होत आहे। प्रवाशांना जलद व अधिक आरामदायी प्रवास करता यावा या उद्देशाने ही सेमी हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात आली आहे। वंदे भारत मेट्रो ट्रेन ही एक सेमी हायस्पीड ट्रेन असून ती प्रति तास 100 ते 250 किलोमीटर या वेगाने धावू शकते। पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या मेट्रोत 3 बेंच प्रकारची आसन व्यवस्था आहे। आरामदायी पद्धतीने प्रवास करता यावा या उद्देशाने ही आसन व्यवस्था केलेली आहे। दिव्यांग प्रवाशांसाठी डब्यांमध्ये व्हीलचेअर शौचालयाची ही व्यवस्था आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मेट्रोत टॉकबॅक पद्धतीचा वापर केला आहे। टॉकबॅक सुविधेमुळे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये थेट चालकाशी म्हणजेच मेट्रोमनशी संपर्क करता येणार आहे। या रेल्वेत 1150 प्रवाशांची आसन व्यवस्था असून जवळपास 2058 प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतात। तर या पूर्ण 344 ते 350 किलोमीटरच्या अंतरामध्ये एकूण 9 थांबे असणार आहेत। ते म्हणजे अंजार, गांधीधाम, भचाळ, समखियाली, हलवड, घांगरा, बिरमगाम, चांदलोडिया, साबरमती। या ट्रेनचे वेळापत्रक पाहिले तर वंदे मेट्रो ट्रेन पहाटे 5:30 ला भुज येथून निघाल्यानंतर सकाळी 10:50 ती अहमदाबादमध्ये दाखल होईल। यानंतर सायंकाळी 5:30 वाजता ही मेट्रो अहमदाबादवरून सुटल्यावर रात्री 11:10 भुजमध्ये दाखल होईल। आठवड्यातील 6 दिवस नागरिकांना या मेट्रोने प्रवास करता येणार आहे। भुज अहमदाबाद वंदे भारत मेट्रो ट्रेनच्या मार्गावर एकूण 9 स्थानके आहेत। प्रत्येक स्थानकावर ही रेल्वे 2 मिनिटे थांबणार आहे। जर या मार्गावरती वंदे मेट्रो ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच आपल्याला देशातील अन्य मार्गांवरतीही लवकरात लवकर ह्या वंदे मेट्रो ट्रेन धावताना दिसतील।